परिस्थिती एवढंच मी म्हणतो सोडून रमेश म्हात्रे यांना कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे। त्यांची डिस्चार्जची प्रक्रिया जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे। त्या दरम्यानची आपण हे दृश्य पाहू शकतोय। रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र आता हॉस्पिटलमध्ये असलेल्या म्हात्रे याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। 2 दिवस ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये म्हात्रेवर उपचार झालेले आहेत। डॉक्टरला मारहाण केली आणि या प्रकरणामध्ये आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। हॉस्पिटलमध्ये असलेल्या रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। खरं तर कोर्टानं फटकारलेलं होतं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करावं अशी मागणी करण्यात आलेली होती, मात्र त्यानंतर कोर्टानं चांगलंच फटकारलं आणि आज आता रुग्णालयातून डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 2 दिवस उपचारानंतर आता आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टाचा निर्णय काय असतो ते बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये रमेश म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केल्या प्रकरणात 2 दिवसापासून रमेश म्हात्रे हे ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार घेत होते, मात्र आज त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे। पाहायला गेलं तर काल देखील कोर्टामध्ये रमेश म्हात्रे हजर नव्हते, मात्र VC द्वारे ते हजर होते। त्या मात्र कोर्टाने त्यांना खडेबोल सुनावले होते। जोपर्यंत रमेश म्हात्रे हे हजर राहत नाही तोपर्यंत सुनावणी होणार नाही असं देखील कल्याण कोर्ट यांनी सांगितलं होतं। आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर आता ठाण्यातील जिल्हा रुग्णालयामधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। काल ते अनफिट असल्यामुळे ते कोर्टामध्ये हजर नव्हते, मात्र आता फिट असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे डॉक्टरांकडून। आणि आता त्यांना डोंबिवली पोलीस हे आता डोंबिवलीच्या दिशेने घेऊन जात आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी रमेश म्हात्रे हे आता सध्या जिल्हा रुग्णालयातनं थेट पोलीस आता त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहे। डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात गेल्या 2 ते 3 दिवसापासून अनेक लोकांनी निषेध व्यक्त केला होता। रोहित पवार असेल या आदित्य ठाकरे हे देखील रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली होती आणि याच प्रकरणात आता पाहिलं तर अधिवेशनामध्ये देखील आवाज उचलला होता विरोधकांनी। आणि अशा प्रकारे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे डोंबिवली मध्ये ज्या डोंबिवलीमध्ये शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्यासोबत जे 3 लोक होते त्यांना देखील अटक करण्यात आली होती, मात्र आता सध्या तरी रमेश म्हात्रे हे त्यांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। पाहायला गेलं तर त्यांचा उच्च रक्तस्राव असेल, त्यासोबतच त्यांच्या किडनीचा देखील इकडं प्रॉब्लेम होता, त्यासोबत त्यांना मळमळणं उलट्या होणं अशा प्रकारे गंभीर स्वरूपात ते अस्वस्थ असल्यामुळे त्यांना उपचार सुरू होता। मात्र सध्या तरी आता 2 दिवसाच्या नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। रमेश म्हात्रे सध्या डोंबिवली पोलीस हे त्यांना त्यांच्या सोबत घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते। पाहायला गेलं तर या ठिकाणी आता डोंबिवली पोलिसांनी थेट आता त्यांना घेऊन जात कोर्टामध्ये हजर करणार। आता कोर्टामध्ये रमेश म्हात्रेंचे वकील असतील या सरकारी वकील असतील यांच्यामध्ये आता आज युक्तिवाद होऊ शकतो। काल देखील VC द्वारे जेव्हा सुनावणी झाली त्या दरम्यान रमेश म्हात्रे यांना खडेबोल तसं पोलिसांना देखील खडेबोल सुनावले होते की जी व्यक्ती आहे मारहाण करणारी तिला या ठिकाणी हजर करावे तेव्हाच सुनावणी होणार आहे, त्याशिवाय सुनावणी घेता येणार नाहीये। मात्र अनफिट असल्यामुळे ते हजर झाले नव्हते आणि आता ते फिट असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांनी सांगून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। ठाण्यातील जिल्हा सिव्हिल रुग्णालयामधून ते आता बाहेर पडलेले आहे। त्यामुळे नक्कीच रमेश म्हात्रे यांच्यावरती आता शिवसेना पक्षाकडनं कशा प्रकारे येणाऱ्या काळात कारवाई केली जाणार का आणि यामध्ये रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर नर्सला कशामुळे मारहाण केली याचं सर्व सुनावणी दरम्यान आता या ठिकाणी त्यांच्या वकिलांतर्फे मांडणी केली जाणार आहे। पाहिलं गेलं तर रमेश म्हात्रे हे त्या ठिकाणचे ज्येष्ठ नगरसेवक आहे आणि अशा प्रकारे कायदा हातात घेणं कितपत योग्य असा देखील सवाल या ठिकाणी डॉक्टर स्तरात विचारला जातो, विरोधक विचारला जातो। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आता सध्या तरी रमेश म्हात्रे हे आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आता ते डोंबिवली पोलीस हे थेट आता रमेश म्हात्रे यांना
कल्याण कोर्टमध्ये हजर करणार आहे आणि यासोबतच जी घटना घडली आहे त्या संदर्भात पाहिलेला सर्व प्रकार जो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने आता कोर्ट आता त्यांना कशा प्रकारे तपासासाठी पोलिसांना पोलीस कस्टडी साठी किती दिवस देते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र गंभीर स्वरूपीचा हा गुन्हा असून या संदर्भात कोर्ट आता काय या ठिकाणी सुनावणीमध्ये निकाल देते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र पाहायला गेलं तर काल देखील या ठिकाणी रमेश म्हात्रे यांच्या मारहाण प्रकरणामुळे या ठिकाणी डॉक्टर्स नर्स हे देखील ठाणे जिल्हा रुग्णालय असेल इतर रुग्णालयामध्ये देखील निषेध व्यक्त करण्यात आला होता। मात्र पाहायला गेलं तर आता रमेश म्हात्रे यांना आता कोर्टाकडून आता पुन्हा एकदा काय या ठिकाणी सुनावणी दरम्यान बोललं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी रमेश म्हात्रे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आता कोर्टामध्ये हजर करण्यासाठी पोलीस घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी रमेश म्हात्रे यांच्या विरोधात अनेक विरोधकांनी आवाज उचलला होता आणि त्यासोबतच या ठिकाणी पाहायला गेलं तर सध्या तरी तर आपण पाहू शकतोय या ठिकाणी आता रमेश म्हात्रेकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 2 दिवस उपचार करण्यात आलेले आहेत रुग्णालयामध्ये। रक्तदाबाची समस्या निर्माण झालेली होती आणि त्यानंतर खरं तर उपचार झालेले आहेत। मात्र आज कोर्ट निकाल देणार आहे।